श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतः शांतो व्योमातीतो निरंजनः बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरवे नमः। दिलिया वाचोनी नेदवे म्हणोनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्याते हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेणे पूर्वी लंका कवणा दिली अढळ त्या ध्रुवासी दिल्हे ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिल्हे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 310व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ कृष्ण द्वितीया आणि तृतीया सोमवार दिनांक 1 मार्च 2021। गुरु आणि पुष्प 3 या ग्रंथातील साक्षात्कार व तेजोमय भगवंत या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, तेजोमय भगवंताचे दर्शन झाले आणि संशय आला नाही तर आनंद दर्शन होते। जर दर्शन होऊन संशय शिल्लक राहिला तर विश्वरूप दर्शन आहेच, पण ते फार भयानक असते। मनुष्याच्या मनात अनंत कल्पना असतात, त्या पटकन जात नाहीत, म्हणून कधी कधी भगवंताच्या दर्शनानेही आनंद निर्माण होत नाही। भगवंत एकदा दोनदा क्षमा करील, परंतु पुढे पुढे शासन आहेच। हे सर्व योग्य रीतीने घडायला साधकाची योग्यता पाहिजे। योग्यता व दर्जा प्राप्त केल्याशिवाय काहीही लाभत नाही। काही भक्त आम्हाला येऊन सांगतात की आम्ही ध्यानाला बसलो की एक तेजस्वी बिंब दिसते व नाकाजवळ येऊन गुप्त होते। आम्हाला तेजाचे दर्शन झाले। आम्ही त्यावर चर्चा करीत नाही, उलट फार चांगले आहे म्हणून त्याला परत पाठवतो। भगवंताचे तेज दिसणे एवढे सोपे आहे का? भगवंताच्या तेजाच्या दर्शनाने आनंदाचा झरा निर्माण होतो। बोलणे भराभरा सुचते, उत्तरे भराभरा सापडतात। समोरच्या माणसाला निरुत्तर करता येते। जर आम्हाला भगवंताचे दर्शन झाले नसते तर आम्हाला अनेक पुस्तकांचा आधार घेऊन व अनेक मुद्दे एकत्र करून मगच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली असती। ईश्वरी साक्षात्काराचे शुद्ध ज्ञान प्राप्त होते। साक्षात्कारी व्यक्ती पाहिल्यावर आनंद निर्माण झालाच पाहिजे। अशी व्यक्ती ओळखण्याची ती खूण आहे व ईश्वरी अनुभूतीचे ते लक्षण आहे। परमपूज्य सद्गुरू म्हणतात, मला पाहिल्यावर तुम्हाला आनंद होतो ना? तुम्हा लोकांना दर्शनात सर्व प्राप्त होते। निव्वळ दर्शनाने सुद्धा तुमची इच्छित कामे पूर्ण होतात। यशोदेला भगवंताबद्दल संशय होता। जेव्हा भगवंताने तिला विश्वरूप दर्शन दिले तेव्हा त्यांचे यशोदेशी असलेले नाते बदलले। एक प्राध्यापक शंकर जयंती निमित्त व्याख्यान देण्यासाठी आश्रमात आले होते। त्यांचे माझ्याशी तुकारामाविषयी संभाषण झाले। तेव्हा त्या प्राध्यापकांनी विचारले की तुकारामांना साक्षात्कार केव्हा झाला? त्यांना साक्षात्कार झाला त्याची लक्षणे काय? त्यावर मी त्यांना म्हणालो, ज्या क्षणाला वैराग्याची विशेष उर्मी निर्माण होते तेव्हा साक्षात्कार झाला असे समजावे। दुधात पाणी किती आहे हे डिग्री लावल्यानंतर कळते, तसेच साक्षात्काराचे आहे। तुकारामाची पहिली बायको वारली, मुलगा वारला, होती तेवढी संपत्ती सुद्धा नष्ट झाली, त्यांचा सर्व प्रपंच उद्ध्वस्त झाला। त्यावेळी तुकाराम महाराज उद्गारले, परमेश्वरा, बरं केलंस, मला प्रपंचातून मुक्त केलंस, आता मला तुझी सेवा करता येईल। त्यावेळी त्यांना वैराग्याची विशेष उर्मी आली। त्यांना साक्षात्कार झाल्याची ती खूण आहे। सामान्य लोकांना क्षणिक वैराग्य येत असतं, त्यांना वैराग्याची विशेष उर्मी येणं शक्य नाही।
ज्यांना ही अवस्था प्राप्त होते त्यांची व्यवस्था परमेश्वर पाहत असतो. एक विशेष प्रकारचे वातावरण त्यांच्या आजूबाजूला तयार होते. त्यांच्या मार्गातले अडथळे परमेश्वर बाजूला सारतो व त्यांचा मार्ग स्वच्छ करतो. ती व्यक्ती ईश्वराची प्रार्थना करू लागते व ईश्वराशी बोलू लागते. वैराग्याला पोषक असे वातावरण तयार होऊ लागते. असा एक प्रकारचा नैसर्गिक बदल होतो. पाऊस पडला की नदीला पूर येतो. पूर येण्या अगोदर पाऊस पडावा लागतो, त्याशिवाय पूर येत नाही. तसेच साक्षात्कार घडला की आपोआप वातावरण निर्माण होऊ लागते. ईश्वराच्या साक्षात्काराचे लक्षण म्हणजे वैराग्याची विशेष उर्मी. बायको व मुलगा वारल्यानंतर तुकारामांनी इतरांसारखे दुःखाचे उद्गार न काढता झाले ते बरे झाले असे उद्गार काढले. तुम्हा सर्वसामान्य लोकांना परमार्थासाठी फारसा कोणताही त्रास घेण्याची किंवा वणवण करण्याची जरुरी नाही. जे साक्षात्कारी पुरुष आहेत त्यांच्या फक्त दर्शनाने सर्व काही प्राप्त होत असते. तुम्हा लोकांना महापुरुषांच्या दर्शनाशिवाय कशाचीही गरज नाही. ज्या महापुरुषांना आनंद प्राप्त होत असतो त्यांना खाजगी जीवन नसतेच. त्यांना मिळणारा आनंद ते इतरांना देतात. हे साक्षात्कारी पुरुष जेव्हा येतात तेव्हा येताना पूर्वसुकृत बरोबर घेऊन येतात. त्यांच्या जीवनात त्यांना जे आचरायचे आहे ते केवळ लौकिक असते. त्यांना धडा घालून देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शिकवण्यासाठीच त्यांचा जन्म असतो. यांच्याजवळ केवळ स्वतःपुरती तरतूद नसून सर्वांना पुरेशी तरतूद असते. त्यांचा अनुग्रह जर आपल्याला लाभला तर परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यावर ज्याप्रमाणे तात्काळ त्याचे सोने होते किंवा चिंतामणीचा प्रकाश ज्या वस्तूवर पडतो त्याचे जरी सोने होते, तद्वतच इथेही तसेच होते. आपण श्रेष्ठ गुरूंकडून अनुग्रहित झालो की तीच ज्ञानाची प्राप्ती आहे व अनुग्रहित होत नाही तोपर्यंत आपली अवस्था अपरिपक्व आहे असे समजावे. ज्या महापुरुषांना साक्षात्कार झालेला असतो त्यांचे अंतिम ध्येय परमेश्वराचे दर्शन हेच असते. त्यांना ईश्वराच्या अवताराचे दर्शन झालेले असते. अवताराच्या ज्ञानाने कृतार्थ होता येत नाही. ज्यांनी अवताराचे दर्शन घेतले त्यांना परमेश्वराचे दर्शन होणे फार महत्वाचे आहे. ते दर्शन त्यांना अंतिम अवस्थेत होत असते. ते दर्शन त्यांना झाले की सांगू शकतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. अशा महापुरुषांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जे परमहंस असतात तेच या स्थितीला पोचतात. त्यांना परमेश्वराचे दर्शन झाले की मग ते इतरांना त्याचा लाभ देऊ शकतात. एवढा अधिकार त्यांना प्राप्त होत असतो. परमात्म्याच्या दर्शनानंतर ही अवस्था प्राप्त होते. परमपूज्य सद्गुरू म्हणतात, सध्या मला कर्मकांड, उपदेश, अनुग्रह इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. त्या काळात ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर काही करावे लागणार नाही. परंतु अशी अंतिम स्थिती हळूहळू येईल. संत तुकाराम महाराज, संत नामदेव, समर्थ रामदास, एकनाथ महाराज या सर्वांना ही स्थिती हळूहळू प्राप्त झाली होती. अंतिम अवस्थेची सुरुवात केव्हा होते व शेवट केव्हा होतो हे सामान्य लोकांना कळत नाही. सामान्य लोकांचे काम म्हणजे त्या महापुरुषांच्या सन्निध जाऊन बसणे, त्यांच्या चरणांपाशी स्थिर होणे हे आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाचे पठण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.